हनुमंत पवारजी, खरं तर ही परिस्थिती जगभरातले सगळे देश सहन करतात आणि आपापल्या परीने त्याला तोंड सुद्धा देत आहेत. भारतामध्ये याला सर्वपक्षीय पाठिंबा का मिळत नाहीये? सातत्यानं राहुल गांधी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असं का म्हणतायत? हे अर्ध सत्य आहे की जगभरामध्ये महागाई वाढते आणि जगभरामधल्या लोकांना तोंड द्यावं लागतंय. आपला भारत आणि या भारत देशामधला सामान्य नागरिक ज्या महागाईला तोंड देतोय तशी महागाई आणि तसं त्याच्या रुपयाचं चलनाचं अवमूल्य दुसऱ्या देशामध्ये होत नाहीये. दोन कारण आहेत. तुम्ही स्पष्ट विचारलं की राहुलजी नरेंद्र मोदी यांना का जबाबदार धरत आहेत. पहिलं साधं म्हणणं आहे की या देशामधली निर्यात कमी झाली. हे तर केंद्र सरकारनं आता मान्यच केलेलं आहे. निर्यात या देशामधली 12 वर्षाचं सरकार एकाच पक्षाच्या हातामध्ये असताना जर निर्यात सातत्यानं कमी होत असेल तर हे केंद्र सरकारचं मोदी साहेबांचं अपयश मानायचं का नाही मानायचं? मी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून किंवा भाजपचा प्रवक्ता म्हणून कोण बाजू घेतात नाही घेतात हा मुद्दा वेगळा. या देशातले तटस्थ असलेले अर्थतज्ञ सांगतायत की मागच्या 12 वर्षामध्ये या देशामधला निर्यातीचा मोठा टक्का घसरलेला आहे. याचा दुसरा परिणाम असा झाला की आमची आयात वाढली. ती क्रूड ऑइलची आयात असेल की आमच्या खाद्यतेलाची आयात असेल की औषधांची आयात असेल की यंत्रसामग्रीची आयात असेल, आयात वाढल्यानं आमच्या रुपयाचं अवमूल्यन झालं, निर्यात वाढत नाही. आता ज्या गोष्टी आमच्याकडे निर्यात करण्याजोग्या होत्या त्या गोष्टीवर जर तुम्ही वारंवार निर्यात बंदी लादणार असाल, साधं म्हणणं आहे 1200 कोटी ते 1500 कोटी रुपये कोकणातला आंबा आम्हाला परदेशी चलन देतो. त्या आंब्याच्या शेतकऱ्याच्या बाजूने सरकार उभं आहे का? तर बिलकुल उभं नाही. साखरेची निर्यात बंदी काल परवा सरकारनं लादली. पुरेशी साखर कारखान्यामध्ये शिल्लक असताना आणि साखरेचा कुठलाही असा तुटवडा नाही किंवा साखरेमुळे काहीतरी महागाई वाढते असं नसताना आमची साखर जर परदेशात जात असेल आणि त्यातून परकीय चलन येत असेल तर तुम्ही साखरेवर निर्यात बंदी का लादताय? तीच गोष्ट कांद्याच्या निर्यात बंदीची केली. कांदा आम्हाला परकीय चलन मिळवून देणारं मोठं कृषी उत्पादन आहे, त्याच्यावरही तुम्ही एकतर्फी निर्यात बंदी लादता. हे सगळं नरेंद्र मोदी साहेब करतात म्हणून आम्ही त्यांना जबाबदार धरतो. आता इंधनाचा जो आपला सगळा सुरक्षेचा प्रश्न होता तर आपण नेहमी चीन सोबत तुलना करतो, आपण नेहमी फ्रान्स आणि जर्मनी सोबत आपल्या अर्थव्यवस्थेची तुलना करतो. 5 ट्रिलियनची आमची अर्थव्यवस्था होणार म्हणून मोदी साहेबांनी भाषणं दिलेली होती. आज चीनकडे 3 वर्ष पुरे एवढा इंधन साठा साठवून ठेवायची क्षमता आहे. आमच्याकडे फक्त 18 दिवसाचा इंधन साठा आहे. अशा बातम्या आता तुमच्याच माध्यमातून आमच्यापर्यंत येत आहेत. तर कोणाला जबाबदार धरायचं? ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलचे दर कमी होते त्यावेळेस याच कंपन्यांनी भरमसाठ नफा कमवला आणि त्या नफ्यावर या सरकारनं आपला कारभार केला ना. त्यावेळेस तुम्ही जनतेला त्याचा फायदा दिला नाही आणि आता सरकारी कंपन्यांना किंवा पेट्रोलियम कंपन्यांना तोटा होतोय म्हणल्यानंतर त्याचा भार तुम्ही सामान्य नागरिकांच्या खिशावर घालताय. विमान कंपन्या बंद होत आहेत, IT कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांची कपात होते, सरकार भरती तुम्ही करत नाही आणि परत खाद्यान्नापासून औषधापासून ते शालेय साहित्यापर्यंतची महागाई वाढवताय. तरी आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना जबाबदार धरायचं नाही. मग जबाबदार धरायचं कोणाला? परग्रहावरच्या कोणाला जबाबदार धरायचं? दुसऱ्याला कोणाला उत्तरं मागायची? हे तेच मोदी साहेब होते जे म्हणत होते की केंद्र सरकार जितकं कोसळलेलं असतं तितकाच रुपया कोसळतं म्हणून यांचीच भाषणं आहेत. किंवा दिल्लीचं सरकार आणि डॉलर रुपया याच्यामध्ये स्पर्धा लागली, खाली कोण घालणार म्हणणारी हे मोदी साहेब महागाई कमी करतो म्हणण्यात 12 वर्षामध्ये महागाई कमी करू शकले नाही. ती वस्तुस्थिती या देशातल्या लोकांसमोर मांडायचं काम काँग्रेस पक्षाचं आहे. हनुमंतजी, आता मला विनायक आंबेडकर पुरेश आहेत का हा प्रामुख्यानं सवाल आहे. हनुमंतजी बोला, तुम्ही मगाशी इशारा करत होता. काय होतंय? केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्था भारताची ढासळली हे मान्य करायला केंद्र सरकार आणि भाजपाच्या लोकांनी कानकून करणं मी समजू शकतो. पण मला काही वस्तुनिष्ठ माहिती अशी द्यायची की आता अर्थतज्ञ बोडके सर असं म्हणाले की जगभरातल्या सगळ्या देशांना महागाईचा सामना करावा लागतोय. आपली तुलना व्हेनेझुएला किंवा बांगलादेश किंवा नेपाळ यांच्यासोबत तर आपण करू नये. ज्या अमेरिकेमधल्या महागाईचे किंवा ज्या जर्मनी मधल्या महागाईचे, ज्या तुर्कस्तान मधल्या महागाईचे आकडे आता महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेच्या तोंडावर फेकून मारले जात आहेत, तर त्या अमेरिकेची एकूण व्यवस्था ही जवळपास 34 ट्रिलियन डॉलरची आहे. 34 ट्रिलियन डॉलरची आहे. आपली 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत कसं तरी आपण लढत करत जातोय. त्यामुळे त्यांचा महागाई, तिथल्या नागरिकांचा, तिथल्या शेतकऱ्यांचा, तिथल्या मध्यमवर्गाचा महागाई सहन करण्याची त्यांची क्षमता आणि आपली क्षमता याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो अर्थतज्ञांनी नीट समजावून आमच्या सारख्यांना सांगावा अशी विनंती. केंद्र सरकारचे प्रयत्न आम्ही काय बघितले? तुम्ही प्रश्न विचारला की प्रामाणिकपणे केंद्र सरकार महागाईच्या विरोधात लढतंय का? 3 महिने झालं युद्ध चालू होतं. 3 महिन्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना काटकसर पेट्रोल, डिझेल, ताफा, तेल खायचं, सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका नाही सुचलं. 3-4 राज्याच्या निवडणुकांपुरतं यांचं क्रायसिस मॅनेजमेंट होतं का? ज्या दिवशी निकाल लागले त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही टीव्हीवर येऊन सांगताय डिझेल पेट्रोल वापरू नका.
आता माझ्या इकडे जून जुलैमध्ये आमचा खरीपाचा हंगाम चालू होतं. सर म्हणतायत तसं बैलजोड्या कुठे शिल्लक राहिलेल्या नाहीत. आम्ही ट्रॅक्टरनं शेतीचे यांत्रिकीकरणासाठी डिझेल पेट्रोल वापरायचं नाही. खताची गोणी आमची 50 किलोची 40 किलोवर केली. त्याच्यावर तुम्ही आता किमती वाढवताय. आमच्या तेलाला तुम्ही भाव इथं परकीय चलन 70, मला खाद्यतेलाचे जे भाव होते आपले 2021ला मोदी साहेबांनी सांगितलं होतं 70,000 करोड रुपये आपण खाद्यतेलावर खर्च करतो. तर आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे म्हणाले. कधी म्हणाले? 2021ला म्हणाले. 2021ला या केंद्र सरकारनं खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी 10,000 कोटी रुपयाची योजना आणली आणि आज 2021 पासून 26 पर्यंत संपत आले आता 10 वर्ष. काय करताय तुम्ही? किती तेल तुम्ही आणायच्या? इथल्या तेलबियांना किती भाव दिले? इथल्या तेलबियाची किती खरेदी केली? केंद्र सरकारलाच विचारावं लागेल ना. त्यामुळे केंद्र सरकारनं परदेश दौऱ्यामध्ये 500-600 कोटी रुपये खर्च करून तुमच्या बाजूने इंधनाच्या सुरक्षेसाठी कोणता देश उभा राहिला, कोणता नाही उभा राहिला हे पण विचारावं लागेल. जीएसटीनं या अर्थव्यवस्थेचं कंबरलं कसं मोडलं हे पण जनतेला सोप्या भाषेमध्ये समजून सांगावं लागेल. नोटबंदीचा या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला याच्यावर कधीतरी केंद्र सरकार, अर्थतज्ञ, विरोधी पक्षाच्या लोकांनी बसून एकमत केलं पाहिजे की नक्की काय ऊर्जित अवस्था भेटली नोटबंदीनं, की आमच्या अर्थव्यवस्थेचं पेकाट मोडलं. कोणाचा निर्णय होता तो? तर तो केंद्र सरकारचा निर्णय होता. केंद्र सरकारच्या फसलेल्या आर्थिक धोरणामुळे आज देशवासियांसमोर 80 कोटी लोकांना उपाशी राहायची वेळ यायली आणि त्यांना मोफत धान्य द्यावं लागायलं. हे अपयश तर मोदी सरकारने 12 वर्षानंतर मान्य करायला काय हरकत आहे? ठीक आहे. आता तुम्ही एवढे मुद्दे मांडलेत, आता विनायक आंबेकरांना उत्तर देऊ देत याचं. बोला विनायकजी. त्यांच्या कुठल्याही मुद्द्यांना मी उत्तर देऊ बरं, इच्छित ठीक नाही, कारण ते सगळे नकारात्मक आहेत. प्रश्नाची उत्तरं द्यायची नाही म्हणताना लाज नाही वाटत? दरवर्षी 8,000 कोटी रुपये उत्तर देणार नाही आईपॉडचं म्हणताना व्याज भरलेलं सत्ताधारी आहे. पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही म्हणता त्यानंतर का? शोभतं का तुम्हाला? भारताच्या रोड उत्तर नेटवर्क द्यायचं मध्ये नाही म्हणता मग भारत कशाला हे चर्चेला दुसऱ्या येतात? क्रमांकावर आमच्या गेला. प्रश्नाची उत्तरं द्या. याचं प्रश्नाची वर्ल्ड उत्तरं द्या, नाहीतर ऑर्गनायझेशन खाली जे आहे करा. त्यांनी प्रश्नाची उत्तरं सर्टिफिकेट द्या, दिलेलं नाहीतर आहे. खाली करा. त्यानंतर हे सोरोसचे एजंट काही बोलले तरी सुद्धा भारताला मोदींनी केलेलं काम दिसलंय. त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळेला निवडून दिलेलं आहे. 80 कोटी लोकांना मला असं वाटतं की आपण मला